अकोला येथे एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ नवापूर शहरात संतापाची लाट उसळली आहे। या घटनेचा निषेध करण्यासाठी नवापूरच्या सकल भोई समाजाने तहसीलदार, पोलीस निरीक्षक, मुख्यमंत्री आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले आहे। निवेदनानुसार 6 सप्टेंबर 2025 रोजी तौहीद समर नावाच्या व्यक्तीने हे कृत्य केले आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी समाजाला पीडितेला तातडीने न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे। त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे। यासोबतच पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याचीही मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून त्यांना या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत होईल। या मागणीसाठी सकल भोई समाजाच्या अनेक सदस्यांनी निवेदनावर सह्या केल्या आहेत। सकल भोई समाजसेवा, तालुका भोई समाजसेवा संघ हे सर्वजण अकोला इथे एका अतिशय गरीब कुटुंबाच्या अगदी 13 वर्षाच्या मुलीवरती एका नराधमाने गणपती विसर्जनाच्या वेळेस संपूर्ण कुटुंब बाहेर गेलेलं असताना घरात शिरून अशा या अगदी लहान वयाच्या 13 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार केलेला आहे। आणि ह्या अत्याचाराचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर भोई समाजावरती उमटले आहेत। तेव्हा आजच्या दिवशी या नराधमाला जास्तीत जास्त कठोरातली कठोर शिक्षा व्हावी। मी म्हणतो की या नराधमाला, कारण त्याचं पूर्वीचं सुद्धा रेकॉर्ड हे क्रिमिनल रेकॉर्ड आहे, तेव्हा अशा या लैंगिक अत्याचार करणाऱ्या, या लहानशा मुलीवरती लैंगिक अत्याचार करणाऱ्या या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी याच्यासाठी आम्ही निवेदन घेऊन संपूर्ण भोई समाज आम्ही आज इथे आलो आहोत आणि आम्ही सन्माननीय तहसीलदार साहेबांना हे निवेदन सादर केलेलं आहे। हॅलो नवापूर न्यूज साठी संपादक प्रमेंद्र पाटील, नवापूर, नंदुरबार।